वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित गोयकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. ठीक आहे, बघा सेकंड चॅप्टरचा सायन्स फर्स्टचा सेकंड चॅप्टरचा हा म्हणजे लास्ट व्हिडिओ आहे. ठीक आहे, टोटल 3 व्हिडिओ मी ऑलरेडी काढलेले आहेत. हे पार्ट 2 चे म्हणजे नाही का सेकंड लेसनचे मी 3 व्हिडिओ ऑलरेडी काढलेले आहेत. ठीक आहे, 40-50-40 मिनिटाचे व्हिडिओ काढलेले. ठीक आहे, पहिले ते कन्सेप्ट क्लिअर करा तुम्ही, म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला समजेल की हा बाबा पिरियड्स म्हणजे काय असतं, ग्रुप्स म्हणजे काय असतं, आणि काही बेसिक कन्सेप्ट पण सांगितले ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, रिगार्डिंग अबाउट शेलच्या बाबतीत सांगितले, कोणते कोणते प्रकारचे शेल्स असतात ते पण सगळे सांगितलेले आहेत. ठीक आहे, आणि तसंच जे कोणी चॅनलवर नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा सबस्क्राईब मला नेहमी आनंद देतो. आणि तसंच जे कोणी नवीन असतील चॅनलवर पहिले त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा. बघा तिथं व्हॉट्सअप लिंक आहे. व्हॉट्सअप लिंकवर तुम्ही नाही का तिकडे क्लिक करा आणि जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपलं लेक्चर किती वाजता असतं. ठीक आहे, आणि हा प्रिव्हियस व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रॅव्हिटेशन मी शिकवलेला आहे. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनचा पण स्टडी करा. आणि हा तसंच सायन्स 2 साठी ऋषीप्रसाद अकॅडमी आहे बघा, तिकडे तुम्ही त्या चॅनलवर सायन्स 2 तुम्ही बघू शकता. ठीक आहे, म्हणजे ह्या वर्षी मी सायन्स 1 पूर्ण नाही का जेवढे चॅप्टर आहेत ते क्लिअर करेल. ओके, तसंच ऋषीप्रसाद अकॅडमीला पण सपोर्ट करा, कारण गेल्या वर्षी जे नाही का विद्यार्थी होता तोच आता कंटिन्यू करतोय. ओके, पण टीचिंग लेवल एकदम मस्त आहे. ओके, तुम्ही बघू शकता सायन्स 2 चा फर्स्ट लेसन आजच त्यांचं लेक्चर आहे. ठीक आहे, सो बघा स्टार्ट करतो व्यवस्थित, पण त्याआधी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे. बघा बेसिक मी तुम्हाला सांगतो. बघा स्क्रीनवरती डिस्प्ले होईल ना. ठीक आहे, फ्लो चार्ट तुम्हाला डिस्प्ले होईल. बघा इथं ह्या साईडला डिस्प्ले झालेलं आहे बघा, वेगवेगळ्या कलरचं आहे. ओके, म्हणजे कोणत्या कोणत्या कलरचं आहे, ब्लू कलरचं तुम्हाला दिसत असेल बघा. ठीक आहे, पिरियडिक टेबल दिसत असेल, मॉडर्न पिरियडिक टेबल. जे ब्लू कलरचं आहे त्याला आपण म्हणणार मेटल. ठीक आहे, मोस्टली मेटल आर प्रेझेंट इन बिटवीन द पिरियड, म्हणजे त्या पिरियड म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये. ठीक आहे, म्हणजे त्या पिरियडिक टेबल मध्ये मिडलला जे काही निळं आहे बघा, निळं निळं दिसतंय बघा. ठीक आहे, दिसते तुम्हाला आता सध्या, ते सगळे तुमचे मेटल आहे. ओके, आणि त्याच्याच बाजूला बघा वर असं बॉक्स केलंय, निळं म्हणजे तिथं मेटल. ठीक आहे, पिवळ्या कलरचं म्हणजे मेटॅलॉइड. काय बोललो मी तिथं, पिवळ्या कलरचं म्हणजे मेटॅलॉइड. बघा तिथं पिवळ्या कलरचं बघा तुम्हाला असं दिसत असेल झिगझॅग स्ट्रक्चर सारखं. ठीक आहे, ते जे काय आहे पिवळ्या कलरचं तेवढेच मेटॅलॉइड प्रेझेंट आहे. ठीक आहे, मेटॅलॉइड म्हणजे काय, म्हणजे जे मेटलची पण प्रॉपर्टी बिहेव करत नाही आणि नॉन मेटलची पण प्रॉपर्टी बिहेव करत नाही, त्यालाच आपण काय बोलणार आहे, मेटॅलॉइड. ठीक आहे, सिंपल आहे, एकदम इझी. ठीक आहे, आणि हा लास्टला जे आहे त्या साईडला बघा एकदम कोपऱ्यात त्या साईडला कोणत्या कलरचं आहे, मेहंदी कलरचं आहे. ठीक आहे, फिक्कट मेहंदी कलरचं आहे. ठीक आहे, ते जे आहे ते नॉन मेटलचं आहे. ओके, समजतंय का आपल्याला, तुम्हाला समजलं पाहिजे पिरियडिक टेबल मध्ये कोणते कोणते इलिमेंट काय काय आणि कुठे कुठे प्रेझेंट आहे. ठीक आहे, तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो तुम्ही, एकदम स्टार्टिंगला तुम्हाला जवळपास 40 ते 50 इलिमेंटची नावं तरी माहिती पाहिजे. ठीक आहे, माहिती नसेल तर गुगलवर जावा, तिथं बघा सगळे नावं आहेत. ठीक आहे, एलिमेंट प्रेझेंट इन नेचर, सो तिथं टाका. मग तिथं फुल फॉर्म पण तुम्ही लिहून घ्या एका वहीत आणि मला सेंड करा, मला फॉरवर्ड करा, म्हणजे तुम्ही अभ्यास करता कळेल. ठीक आहे, एवढं तर तुम्हाला करता यायला पाहिजे बाबा. ठीक आहे, जर तुम्ही आता 40 ते 50 लर्न नाही करणार ना, तुम्ही 11th स्टँडर्डला जाऊन सायन्स जर घेतला असेल मग त्यावेळेस तुम्हाला 11चे नावच माहिती नाही होणार, जर केले नसतील तर. त्याच्या आधीच बोलतोय मी, करून घ्या, नंतर पण फायदा होणार तुम्हालाच. ठीक आहे, चला बघा आता तेवढ्या बाबतीत सांगितलं मी तुम्हाला. आता राईट दी नेम्स फ्रॉम दी डिस्क्रिप्शन. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो फक्त 1 लाईन आन्सर साठी. ठीक आहे, 1 लाईन आन्सर साठी, जास्त काही नाहीये. ठीक आहे, बेसिक सांगतो, म्हणजे थोडेसे फारच क्वेश्चन राहिले आपले ते क्लिअर करतो, मग नंतर थर्ड लेसन लगेच स्टार्ट करतो. ठीक आहे, कारण मी सगळं कव्हरच केलेलं आहे पूर्ण लेसन. ओके, सो बघा आता द पिरियड विथ इलेक्ट्रॉन इन दी शेल KL and M. मग असा कोणता शेल आहे बघा, इथं काय काय दिलंय, द पिरियड विथ इलेक्ट्रॉन इन द शेल KL and M. म्हणजे ते त्यांचा म्हणण्याचा प्रश्न काय, पिरियड म्हणजे काय, पिरियड म्हणजे आडव्या लाईन. ठीक आहे, म्हणजे त्या पिरियडिक टेबल मध्ये आडव्या लाईनी किती आहेत, 7 आडव्या लाईनी आहेत, बरोबर ना. 7 पिरियड्स आहेत, देर आर 7 पिरियड्स. ठीक आहे, आणि व्हर्टिकल कॉलम्स किती आहेत, देर आर 18 व्हर्टिकल कॉलम्स, दॅट इज कॉल्ड एज ग्रुप्स. ओके, उभ्या लाईनीला काय म्हणणार आपण, ग्रुप्स म्हणणार आहे. आडव्या लाईनीला काय म्हणणार आहे, आडव्या रोला काय म्हणणार आहे आपण, दॅट इज अ पिरियड. ठीक आहे,
बघा के शेल म्हणजे फर्स्ट शेल, ओके, दॅट इज अ के शेल. सेकंड शेल इज कॉल्ड ॲज एल शेल, ओके, अँड थर्ड ऑर्बिट दॅट इज कॉल्ड ॲज एम शेल. इझी, ओके. जर जेवढ्या शेल्स असतील, समजा आता माझ्याकडे एकच शेल आहे, म्हणजे माझा जो काय इलेमेंट आहे तो फर्स्ट रो मध्येच प्रेझेंट आहे, ठीक आहे. सपोज हायड्रोजन आहे, हायड्रोजनचे इलेमेंट किती हे ॲटॉमिक नंबर किती असतं, 1 असतं. सो एकच इलेक्ट्रॉन आणि एकच शेल आहे, म्हणजे तो पहिल्या पिरियड मध्येच प्रेझेंट आहे, ठीक आहे. समजतंय का? म्हणजे जेवढे शेल्स असणार आहे, बघा हे पहिला शेल, हे दुसरा शेल, हा तिसरा शेल, 3 शेल कोणत्या पिरियड्स मध्ये असतात, तिसऱ्या पिरियड मधले इलेमेंट जे आहेत ना, जेवढे पण असतील तिसऱ्या पिरियड मध्ये, त्यांना टोटल 3 शेल, म्हणजे 3 शेल मध्ये इलेक्ट्रॉन फुल होतात, ठीक आहे. जर मी चौथ्या पिरियड मध्ये, म्हणजे चौथ्या आडव्या लाईनी मधला जर मी इलेमेंट घेतला तर मला 4 शेल लागतील. समजतंय का? हे समजून घ्या, जरा व्यवस्थित समजून घ्या. फॉर एक्झाम्पल साठी काय माझ्याकडे आता, एक मिनिट हा, कॅमेरा हलतोय, जरासा ऍडजस्ट करून घ्या मला. माझ्याकडे सध्या आता भेटलं पाहिजे ते लगेच, एकच मिनिट जस्ट बघतोय. अरे यार, इलेमेंट इथं नाहीच आहे, जस्ट 1 मिनिट हा. आहे का नाही, भेटते का नाही, हा ठीक आहे. बघा सोडियम हा तिसऱ्या पिरियड मधला आहे. सो सोडियमचं किती आहे, सोडियमचा आहे 11, ॲटॉमिक नंबर आहे 11. मग त्याला किती शेल्स लागतील, तिसऱ्या पिरियड मधला आहे तो बघा कसं फील करतो आपण, 2 इलेक्ट्रॉन, बाकीचे 8 इलेक्ट्रॉन भरतो आपण, किती झाले 4, 8 आणि 2 किती 10 आणि 1 11, ठीक आहे. म्हणजे तिसऱ्या पिरियड मधला कोणता पण इलेमेंट घ्या, 3च शेल लागणार आहे, ठीक आहे. 4 शेल केव्हा युज करणार, ज्यावेळेस मी चौथ्या पिरियड मधला इलेमेंट घेणार त्यावेळेस मला 4 शेल लागणार, 5व्या पिरियड मध्ये 5 शेल लागणार, ठीक आहे. डिपेंड करतं. सो इथं काय ना, द पिरियड विथ इलेक्ट्रॉन्स इन द शेल KLM दॅट इज थर्ड पिरियड. विच पिरियड, थर्ड पिरियड, ओके. टाइम बघू दे, ठीक आहे, टाइम संपत झालाय. थर्ड पिरियड. जर समजा KLM दिला अँड एन, तर फोर्थ पिरियड, ठीक आहे, ओके, असं आहे, ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. आजचा सेकंड क्वेश्चन, ठीक आहे. मी तुम्हाला काय सांगितलंय, 1 लाईन आन्सर असेल तेच क्वेश्चन घेतोय मी, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल MCQ साठी पण, आणि जर बोर्डाला जर क्वेश्चन आला तर त्यासाठी पण हेल्प होईल, ठीक आहे. चला लक्ष द्या व्यवस्थित. सो बघा काय, द ग्रुप विथ व्हॅलेन्सी 0, म्हणजे ते काय म्हणतात ते, की असा कोणता ग्रुप आहे, ग्रुप म्हणजे कॉलम, ठीक आहे. म्हणजे त्या मॉडर्न पिरियड टेबल मध्ये असा कोणता ग्रुप आहे त्याची व्हॅलेन्सी 0 आहे. व्हॅलेन्सी हे समजलं पाहिजे तुम्हाला. व्हॅलेन्सी म्हणजे काय, मी अगोदरपासून सांगत आलोय. व्हॅलेन्सी म्हणजे बघ, व्हॅलेन्सी म्हणजे लास्टच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला म्हणतात व्हॅलेन्सी. समजतंय का? लास्टच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला म्हणतो आपण काय म्हणणार, व्हॅलेन्सी. पण त्यांनी कंडिशन काय दिली बघा, द ग्रुप विथ व्हॅलेन्सी 0, असा कोणता ग्रुप आहे त्याच्या लास्टच्या ऑर्बिटला 0 इलेक्ट्रॉन्स असतात, ठीक आहे. असा कोणता इलेमेंट आहे त्याच्या लास्टच्या ऑर्बिटला त्याची व्हॅलेन्सी 0 असली पाहिजे. मग मी आता तुम्हाला सांगतो बघा, ग्रुप 18, त्याचा आन्सर सांगतो ग्रुप 18. आता ग्रुप 18च का, मग मी फॉर एक्झाम्पल बघा, ग्रुप 18 मध्ये जावा, बघा मॉडर्न पिरियड टेबल बघा, आणि लास्टचा 18 कॉलम बघा, 18वा उभा लाईन बघा, ठीक आहे. तिथं कोणते कोणते इलेमेंट आहे, हेलियम आहे बघा, तिथं हेलियम आहे. हेलियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे, दॅट इज 2 आहे, ओके. सो मग काय येणार बघा, 2 इलेक्ट्रॉन मी फिल केले इथं पूर्ण, ओके. 2 इलेक्ट्रॉन मी पूर्ण फिल केले. मग मी दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जाऊ का, 2 ॲटॉमिक नंबर, म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन्स पण 2 आहेत, ओके. मग मी हे 2 फिल केले, झालंय, ॲटॉमिक नंबर फिल झालं. पण पुढच्या ऑर्बिट मध्ये जाईन कमी नाही जाणार, कारण मी इलेक्ट्रॉन फिल केले. मग पुढच्या शेल मध्ये 0 असणार इलेक्ट्रॉन, बरोबर ना, 0 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असणार, म्हणजेच त्याची व्हॅलेन्सी 0 आहे. म्हणजे पुढचा शेल जो आहे
ह्याला इलेक्ट्रॉन फिल करायची गरज आहे का? नाही गरज, म्हणजे त्याची व्हॅलेन्सी 0 आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी हेलियम म्हणजे 18व्या ग्रुप मधला कोणता पण तुम्ही घ्या एलिमेंट. आता मी हेलियम घेतलंय, त्याच्यानंतर मी निऑन घेतो. बघा निऑनचं किती आहे, बघा निऑन दाखवतो. आता निऑनचं किती आहे, निऑनचा आहे ॲटॉमिक नंबर 10 आहे. 10 निऑनचा ॲटॉमिक नंबर 10 आहे. मग 10 मी तुम्हाला फिल करून दाखवतो. बघा 2 फिल केले, मग बाकीचे 8 इलेक्ट्रॉन कसे फिल करणार? बघा बाकीचे 8 इलेक्ट्रॉन मी फिल करतो. बघा हे 2 आणि हे 4, टोटल किती झाले? 2 आणि हे 8 म्हणजे 10 झाले. बघा 2 2 आणि 8, बस 2 आणि 8 किती? 10, म्हणजे पूर्ण फिल झालाय. मग नेक्स्ट ऑर्बिट मध्ये मी जरी गेलो तर तिथे इलेक्ट्रॉन फिल करण्याची गरज आहे का? नाही, गरजच नाहीये. काय? कारण हा निऑन जो आहे हा फुलफिल झालेला आहे. ठीक आहे, फुलफिल झाले असल्यामुळे म्हणजे लास्ट ऑर्बिट मध्ये मला इलेक्ट्रॉन भरायची गरजच नाहीये. ठीक आहे, सो म्हणून 28,0. ठीक आहे, म्हणजेच ग्रुप 18 मधला कोणता पण इलेमेंट घ्या त्याची व्हॅलेन्सी 0च असणार. सो म्हणून आपण बोलतो ग्रुप 18 इज कॉल्ड ॲज 0 ग्रुप. काय म्हणतो? ग्रुप 18 ऑल्सो कॉल्ड ॲज 0 ग्रुप. ओके, सो अजून एक आर्गॉनचं घेऊ आपण. आर्गॉनचं दाखवतो तुम्हाला. आर्गॉन, सो आर्गॉन ॲटॉमिक नंबर किती? सो ॲटॉमिक नंबर आहे 18. ठीक आहे, ॲटॉमिक नंबर आहे 18. आता मग आर्गॉनचा फिल करून दाखवतो. बघा फुल फिल करून दाखवतो. 2 आणि 8 किती? 10. मग अजून मला 8 इलेक्ट्रॉन भरावं लागेल. भरले, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट ऑर्बिट मध्ये जातो ना. आपली कॅपॅसिटी कशी असते? 2 8 8 18 असं असतं ना. सो पण 2 8 8 फिल तर केलं आपण, म्हणजे टोटल 18 इलेक्ट्रॉन फिल केले. मग मला नेक्स्ट ऑर्बिट मध्ये जायची गरज आहे का? काहीच गरज नाही. सो मग मी असं लिहिणार 2 8 8 0. म्हणजेच माझा आन्सर इथं काय दिलं त्यांनी? ग्रुप विथ व्हॅलेन्सी 0. म्हणजे असा कोणता ग्रुप आहे त्याच्या व्हॅलेन्सी म्हणजे त्याच्या लास्ट शेलला 0 इलेक्ट्रॉन आहे. सो दॅट इज अ ग्रुप 18. 18 मधला कोणता पण इलिमेंट उचला त्याची व्हॅलेन्सी 0च असणार आहे. ठीक आहे, इझी आहे, डिफिकल्ट काहीच नाही. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. फॉर एक्झाम्पल लिहू शकता हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज थर्ड वाला. बघा थर्ड वाला शॉर्ट क्वेश्चन. सो बघा काय विचारलं इथं? द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. प्रश्न काय काय विचारलाय? म्हणजे असा कोणता नॉन मेटल आहे त्याची व्हॅलेन्सी 1 असली पाहिजे. व्हॅलेन्सी म्हणजे कसं? आता इथं बघा, इथं नॉन मेटल साठी डिफरंट कंडिशन आहे. ठीक आहे, नॉन मेटल साठी काय? ऍक्च्युली नॉन मेटल्स काय असतात माहिती का? नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन्स घेतात. सो त्यावेळेस त्यांना नेगेटिव्ह चार्ज असतं. ठीक आहे, सो बघा आता द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. मग अशी कोणती फॅमिली आहे त्याची व्हॅलेन्सी 1 असते? कुठं? तर राईट साईडला बघा. राईट साईडला तुम्हाला स्टार्टिंगला मी डिस्प्ले केलं होतं बघा. राईट साईडला मेहंदी कलरचं जे काय इलेमेंट आहे ते नॉन मेटल्स असतात, हे तुम्हाला मी सांगितलंय. मग ग्रुप 17 मध्ये जावा. ग्रुप 17 हा हे इलेमेंट बघा तुम्ही. जेवढे पण इलेमेंट आहेत, फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे. ठीक आहे, जेवढे पण इलेमेंट आहेत ते नॉन मेटल्स आहेत. ठीक आहे, मग ह्याचा आन्सर काय येणार? द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. सो हॅलोजन ग्रुप येणार. हॅलोजन ग्रुप किंवा हॅलोजन फॅमिली. ठीक आहे, सो बघा आता हॅलोजन फॅमिली कसं काय? एक मिनिट, व्हिडिओ चालू आहे का? येस, व्हिडिओ चालू आहे. ओके, सो बघा आता द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स त्या साईडला असतात. मग ग्रुप 17 मध्ये जावा, ते नॉन मेटल्स येतात. मग त्यांची व्हॅलेन्सी जी आहे ना ती 1 आहे. आता 1 कसं काय? बघा नीट लक्ष द्या. फ्लोरीनचा जो काय ॲटॉमिक नंबर आहे तो 9 आहे. किती आहे? 9. मग आता नीट बघा, पहिल्या याच्यात 2 इलेक्ट्रॉन्स भरणार. ओके, हे सगळे हॅलोजन फॅमिली आहे. ठीक आहे, हॅलोजन फॅमिलीमध्ये त्याची व्हॅलेन्सी 1 असते. आता 1 कसं काय ते पण सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, मग आता लास्टला काय असतं? सो लास्टला आपण 8 इलेक्ट्रॉन भरू शकतो. बरोबर, हे टोटल किती झाले? 6 झाले. 7 8 बरोबर ना. सो बघा हे 2 3 4 5 6 7 8 झाले. 9 म्हणजे मी 9 फिल केले. ओके, टोटल मी ऍक्च्युली लास्ट आउटर मोस्ट शेलला 1 2 3 4 5 6 7 म्हणजे अजून एक इलेक्ट्रॉन
फिल करू शकतो. म्हणजे नॉन मेटल जे आहेत ना त्यांना एक इलेक्ट्रॉन ते घेतात म्हणून त्याची व्हॅलेन्सी 1 असते. ठीक आहे, म्हणजे हा प्रत्येक ग्रुप 17 मधला कोणता पण इलेमेंट घ्या, तो कोणता पण इलेमेंट घेतला ना तर त्याची व्हॅलेन्सी बघा तुम्हाला लास्टच्या आउटरमोस्ट शेलला एक इलेक्ट्रॉन कमी पडतोच. ठीक आहे, कोणता पण तुम्ही इलेमेंट घ्या, कोणता पण एक इलेमेंट घेतल्यावर लास्टच्या ऑर्बिटला एक इलेक्ट्रॉन कमी पडतोच. म्हणून इथे लिहिलंय द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. नॉन मेटल इलेमेंट हे इलेक्ट्रॉन घेतात, पण किती इलेक्ट्रॉनची गरज असते? एका इलेक्ट्रॉनची गरज असते. म्हणून त्याची व्हॅलेन्सी जी आहे ना, व्हॅलेन्सी एक इलेक्ट्रॉन घेण्याची आहे, म्हणून त्याला आपण हॅलोजन फॅमिली बोलतो. ठीक आहे, म्हणून त्यांना सगळ्यांना हॅलोजन फॅमिलीमध्ये टाकलेले, दॅट इज ग्रुप नंबर 17. ठीक आहे, एक इलेक्ट्रॉन तो दुसऱ्यांकडनं घेणार, मग तेव्हा तो जाऊन एक इथे इलेक्ट्रॉन रिवॉल्व होणार. ठीक आहे, आता क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जे आहे ते 17 आहे. ठीक आहे, मग ह्याला मी कसं फिल करतो बघा, 2. ओके, इथे किती 8 इलेक्ट्रॉन, बरोबर. टोटल किती झाले? 10 झाले. ओके, 10 आणि वरचे 7, 4 5 6 7. ठीक आहे, टोटल 17 मी फिल केलेत, सगळे मी 17 फिल केलेत. पण तो जो काय ऑर्बिट स्टेबल राहण्यासाठी, स्वतःला स्टेबल राहण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची गरज पडणार ना, बरोबर ना. एका इलेक्ट्रॉनची गरज पडणार तेव्हा तो कम्प्लीट ऑर्बिट फिल होणार. म्हणजे एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. ओके, एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून ह्याला -1 चार्ज येतो. कोणत्या पण फ्लोरीनला घ्या मायनस चार्ज, क्लोरीनला मायनस, ब्रोमीनला मायनस. सो एक इलेक्ट्रॉन तो घेतो, सो त्याची व्हॅलेन्सी 1 येते. ठीक आहे, व्हॅलेन्सी 1. नॉन मेटल इलेक्ट्रॉन घेतात, मेटल इलेक्ट्रॉन देतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, म्हणजे एक इलेक्ट्रॉन कमी पडतो. सो द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. अशी कोणती फॅमिली आहे? So this family is called as halogen family, and halogen family are present in the groups of 17. Easy आहे. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर, हे आन्सर आहे त्याचं. ओके, चौथा आणि 5वा क्वेश्चन खूप इझी क्वेश्चन बघा, एमसीक्यू खूप इझी बघा. काय इथं? द फॅमिली ऑफ मेटल हॅव्हिंग व्हॅलेन्सी 2. आता असा कोणता ग्रुप आहे, असा कोणता फॅमिली आहे त्याची जी काय व्हॅलेन्सी आहे, व्हॅलेन्सी म्हणजे लास्ट आउटरमोस्ट शेलला, इथे नॉन मेटल नाही तिथे मेटल आहे. मग मेटलचे विचार करत असताना लास्टला जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील आपण त्याला म्हणणार आहे व्हॅलेन्सी. ठीक आहे, इथे मेटल आहेत. ओके, सो असे कोणते इलेमेंट आहे त्याची व्हॅलेन्सी 2 असेल? ऑब्विसली मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलंय, जो ग्रुप समजा माझा ग्रुप 1 नंबरचा आहे, मग ग्रुप 1 नंबरचे जे काही इलेमेंट आहेत मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये, ठीक आहे, एक ग्रुप मध्ये जेवढे इलेमेंट आहेत त्याची व्हॅलेन्सी 1च असणार. ठीक आहे, जर ग्रुप 2 आहे मग त्याची व्हॅलेन्सी 2 असणार. ठीक आहे, जर ग्रुप 3 असेल तर ग्रुप 3 मधले जेवढे पण इलेमेंट आहेत त्याची व्हॅलेन्सी 3 असणार. ठीक आहे, मग आता मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. सो कोणता आहे इथं? व्हॅलेन्सी 2 ना. सो दुसऱ्या ग्रुप मधला आन्सर येणार. ठीक आहे, तुम्हाला प्रूफ पण करून दाखवतो. ठीक आहे, सो सपोज मी इथे घेतो बेरिलियम आणि मॅग्नेशियम. ठीक आहे, बेरिलियम आणि मॅग्नेशियम म्हणजे इथं आन्सर येणार ग्रुप 2. ओके, सो बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे, बेरिलियमचा आहे 4. ठीक आहे, बेरिलियमचं किती आहे? बेरिलियमचा आहे 4. सो 4 इलेक्ट्रॉन कसं फिल करणार? 2, लास्टला 2. सो लास्टची व्हॅलेन्सी 2 इलेक्ट्रॉन. सो म्हणजेच व्हॅलेन्सी किती असली पाहिजे? 2. सो ग्रुप 2 मधलं कोणतं पण इलेमेंट घ्या. मी सपोज आता ग्रुप 2 चा 2nd नंबरचा हे काय म्हणतात त्याला इलेमेंट घेतो. ठीक आहे, ह्याच्या खाली बेरिलियमच्या खाली मॅग्नेशियम येतं बघा. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर आहे दॅट इज 10 आहे. 10 सॉरी 10 नाही, किती आहे ते? 12 आहे. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे. सो 12 कशी फिल करणार? हे बघा 4 5 6 7 8 टोटल 10 झाल्या. 2 आणि 8 10 झाले. लास्टला 2. सो 2 इलेक्ट्रॉन. सो मॅग्नेशियम बेरिलियम त्याच्या खाली अजून गेलं तरी 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहणारच आहे लास्टच्या ऑर्बिटमध्ये. सो त्याला आपण म्हणणार आहे व्हॅलेन्सी. ओके, म्हणजे ग्रुप 2 मधला कोणता पण इलेमेंट घ्या त्याची व्हॅलेन्सी 2 असणार. ठीक आहे, म्हणून तुम्हाला बोलते इलेमेंट लर्न करा. इलेमेंटच लर्न करत नाही तुम्ही, कोणत्या ह्याच्यामध्ये आहे कोणत्या ग्रुपमध्ये आहे, मग तुम्हाला कसं सॉल्व्ह करता येणार? अवघड होईल मग तुमचं. ठीक आहे, सो हे झालं. आता
द फॅमिली ऑफ मेटल हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. आता मेटलच आहे, मग मेटलमध्ये फर्स्ट काय म्हणतात, फर्स्ट ग्रुप मध्ये जेवढे पण इलेमेंट आहेत फक्त हायड्रोजन सोडावं लागेल, कारण हायड्रोजन हा नॉन मेटल मध्ये येतोय. ठीक आहे, मेटल का नॉन मेटल का मेटोलाइट मध्ये येते वाटतं आय थिंक. ठीक आहे, कारण तिथं हे दिलेलं आहे, काय म्हणतात त्याला, कलर वेगळा दिलेला आहे, डिफरंट कलर दिलेला आहे. मग त्याच्या खाली या कोणता आहे, लिथियम आहे बघा. लिथियमचा ॲटॉमिक नंबर जे आहे ग्रुप, त्याची व्हॅलेन्सी तरी जरी हायड्रोजन जरी घेतला तरी हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 आहे. सो 1 इलेक्ट्रॉन म्हणजे 1 इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय. जर मी लिथियम घेतला, ॲटॉमिक नंबर 3 आहे, सो 2 इलेक्ट्रॉन इथे फिल करणार, लास्टला 1 इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलेन्सी 1 झाली. जर मी त्याच्या खाली गेलो, लिथियमच्या खाली काय आहे, सोडियम आहे, मग सोडियमला 11 आहे. सो मी इथे किती फिल करणार, 4 5 6 7 8, टोटल 10 झाले, लास्टला 1 इलेक्ट्रॉन फिरणार. सो झालं, म्हणजे व्हॅलेन्सी 1 आली. म्हणजे ग्रुप 1 मधला कोणता पण इलेमेंट घ्या, त्याची व्हॅलेन्सी 1च येणार आहे. ठीक आहे, सो द फॅमिली ऑफ मेटल हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1, विच ग्रुप, दॅट इज ग्रुप नंबर फर्स्ट, ग्रुप फर्स्ट 1. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. बाजूला तुम्ही एक्झाम्पल लिहित असेल तर बेटर राहील तुमच्यासाठी. ठीक आहे, म्हणजे सायन्स जसं जसं तुम्ही लेसन शिकणार आहे पुढे हळूहळू, बाय चान्स तुम्ही विसरला तर त्याच्या आधीच तुम्ही लिहून ठेवा. ओके, हे असं लिहून ठेवा, असं कोण सांगत नाही बसणार तुम्हाला. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. ना आता 6 आणि 7 आला बघा. आता 6 आणि 7 मला वाटलं इथं डिस्प्ले करावं लागेल ते. ठीक आहे, ते टेबल मी डिस्प्ले करतो, लक्ष द्या व्यवस्थित. सो द मेटॉलॉइड इन दी सेकंड अँड थर्ड पिरियड, काय विचारलंय, द मेटॉलॉइड इन दी सेकंड अँड थर्ड पिरियड, म्हणजे पिरियड म्हणजे आडव्या लाईन, बरोबर. मग आता तुम्ही सेकंड ह्याच्यामध्ये, सेकंड रो मध्ये या, फर्स्ट रो मध्ये असं आहे बघा, हे ऍक्च्युली हे असं आहे, इलेमेंटचं पोझिशन वगैरे अशी. ठीक आहे, हे इतर 2 असे आहेत. ओके, हे असं, ओके, हे असं आहे, हे फर्स्ट सेकंड असं आहे, असे आहे. ओके, मग तुम्हाला फोटो इथं डिस्प्ले करतोय, त्याच्यावर जास्त कळेल तुम्हाला. आता मेटॉलॉइड म्हणजे तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला, जे मेटलची प्रॉपर्टी बिहेव नाही करत आणि ती नॉन मेटलची पण प्रॉपर्टी बिहेव नाही करत. मग त्यांचा जो कलर आहे तो येलो कलर मध्ये दिलेला बघा. येलो कलर मध्ये तुम्हाला त्या तिथे दिलेलं आहे, तेवढेच इलेमेंट जे आहेत ते काय आहेत, मेटॉलॉइड्स आहेत. ओके, सो कोणत्या पिरियड मधला, सेकंड अँड थर्ड पिरियड. सेकंड पिरियड मध्ये आणि थर्ड पिरियड मध्ये बघा येलो कलर कुठं आहे, सेकंड मध्ये जावा तुम्ही, येलो कलर तुम्हाला इथं दिसेल. कुठे दिसतात, बरोबर तुम्हाला सिलिकॉनला दिसेल. ठीक आहे, सिलिकॉन आणि अजून एक आहे एलिमेंट, त्याचं नाव काय आहे, सिलिकॉन आणि बोरॉन. ओके, सो बोरॉन, हे 2 इलेमेंट जे आहेत सेकंड पिरियड मध्ये तुम्हाला बोरॉन दिसेल येलो मध्ये. ओके, आणि थर्ड पिरियड मध्ये येलो कलर मध्ये तुम्हाला सिलिकॉन दिसेल. हे 2च इलेमेंट जे आहेत ते सेकंड आणि थर्ड पिरियड मध्ये मेटॉलॉइड्स आहेत. ओके, समजतंय का, वाटलं तर मी स्क्रीनवर डिस्प्ले करतोय. ठीक आहे, सो आता बघा, नॉन मेटल्स इन दी थर्ड पिरियड. आता त्या चार्ट मध्ये, त्या फोटो मध्ये कोणत्या कलरचे नॉन मेटल आहेत, मेहंदी कलरचे बघा, मेहंदी कलरचे म्हणजे एकदम त्या साईडला. ओके, मग आता थर्ड पिरियड मध्ये बघा, इन थर्ड पिरियड म्हणजे पहिला दुसरा तिसरा, तिसऱ्या रो मध्ये मेहंदी कलरचे जे काही इलेमेंट आहेत, मेहंदी कुठून स्टार्ट होतात, फॉस्फरस. ओके, फॉस्फरस म्हणजे पी. ओके, अजून कोणते कोणते आहे, सल्फर आहे, अजून क्लोरीन आहे. ओके, सीएल काढलंय आणि आर्गॉन आहे. ओके, एवढे जे काही इलेमेंट आहेत ते नॉन मेटल्स आहेत. कोणत्या पिरियड मधले, थर्ड पिरियड मधले. ओके, जे मेहंदी कलरचे आहेत त्याला आपण काय बोलणार आहे, नॉन मेटल्स बोलणार आहे. पण थर्ड पिरियड मध्ये कोणते इलेमेंट आहेत, फॉस्फरस, सल्फर, इकडे क्लोरीन, आर्गॉन. ठीक आहे, एवढेच इलेमेंट दिले तुम्हाला. ओके, चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. आणि लास्टचा एक राहिला, लास्टचा एक क्वेश्चन, तो पण सांगू का आता. ठीक आहे, 6वा 7वा झाला, तो पण सांगतो, कर्फ करतोय, तो पण सांगून टाकतो लवकर. इथे काय विचारलंय,
2 एलिमेंट हॅव्हिंग व्हॅलेन्सी 4. आता 7वा 2 एलिमेंट 7वा का 8वा क्वेश्चन आहे 8वा 2 एलिमेंट हॅव्हिंग व्हॅलेन्सी 4. मग असे कोणते 2 एलिमेंट आहेत त्याची व्हॅलेन्सी 4 आहे. ठीक आहे, त्याने असं विचारलंय का नॉन मेटलच सांगा, मेटलच सांगा असं विचारलंय का? नाही. मग मी एक सांगतो तुम्हाला, कार्बन आणि सिलिकॉन घ्या. कार्बन ओके आणि सिलिकॉन. चला झालं. ह्याची जी काही व्हॅलेन्सी आहे ते 4 असणार आहे. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन, लवकर काढा पटकन. म्हटलं तर त्याचे ऍटॉमिक नंबर सांगू का तुम्हाला? कार्बन, कार्बनची व्हॅलेन्सी, कार्बनचा जो काय आहे तो किती येतोय? कार्बनचा आहे 6. 2,4 भरू शकता तुम्ही. कार्बनची व्हॅलेन्सी आहे म्हणजे ऍटॉमिक नंबर आहे कार्बनचा तो 6 आहे. मग आपण 2,4 भरतो. मग हा 4 जो आहे तो व्हॅलेन्सी 4 आहे. सिलिकॉनचं पण तसंच काढावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, सो ऍटॉमिक नंबर जसा असेल त्यावर डिपेंड करतो. चला काढा स्क्रीनशॉट. ना आता बघा काय करायचं आपल्याला. क्वेश्चन काय नेक्स्ट, राईट द नेम अँड सिम्बॉल. म्हणजे इलेमेंटचं नाव सांगायचंय आणि काय सांगायचंय, सिम्बॉल ऑफ द इलेमेंट फ्रॉम द डिस्क्रिप्शन. म्हणजे जे क्वेश्चन दिलेले आहे त्याचे आपल्याला सिम्बॉल सांगायचं आणि त्यांचे नाव सांगायचे. ठीक आहे, सो बघा आता, द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट साईज. असा कोणता इलेमेंट आहे त्याची साईज खूप कमी आहे? कोणता इलेमेंट असेल सांगा बघू. बघा, नोबेल गॅस मधला फर्स्ट इलेमेंट जो आहे हेलियम, तो त्याची जी काही साईज आहे ती खूप कमी असते, स्मॉल असते. ठीक आहे, साईज कमी असेल तर न्यूक्लियसची साईज पण खूप कमी असणार आहे. एवढं लक्षात ठेवा. जर इलेमेंटचं जर साईज कमी असेल तर त्याच्या न्यूक्लियसची साईज पण खूप छोटा असणार आहे. सो काय असणार आहे, द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट साईज. हे लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, एमसीक्यू येऊ शकतं. कुणाची साईज कमी आहे? सो दॅट इज हेलियम. ओके, दॅट इज HE. सिम्बॉलिकल फॉर्म पण द्यायचं ना, HE येणार. ठीक आहे, हेलियम दिलं का इथे? हेलियम, येस, हेलियम दिलेला आहे. नाव नेक्स्ट, द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास. आता ॲटॉमिक मास कुणाचं कमी असणार आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. साईजच्या बाबतीत हेलियम हा फर्स्ट नंबरला येतो. ठीक आहे, आणि जर द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास म्हणजे कोणता इलेमेंट असा आहे की त्याचा मास कमी आहे? ठीक आहे, तो आहे हायड्रोजन. ठीक आहे, हायड्रोजन. ओके, दॅट इज H2. ओके, हे असं येणार आहे H2, द हायड्रोजन गॅस. सो हायड्रोजन H2. ओके, द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास दॅट इज H2, म्हणजे हायड्रोजन दिलंय का? येस, ओके, हायड्रोजन दिलेला. अरे यार सॉरी, स्पेलिंग कधी कधी नाही का लिहिताना चुकीचं होतं, कधी कधी लक्ष जात नाही, म्हणजे पटापटा करावं लागतं ना. कधी कधी इथं लिहित असताना मला लक्ष वर जातं, मग स्पेलिंग पण चुकून जातं. ठीक आहे, सो तेवढं जरासं करेक्शन करत राहावं. ओके, चला थर्ड वाला, द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. आता मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम कोण असणार आहे? इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह केव्हा असणार? ज्यावेळेस इलेमेंट घेतोय, म्हणजे इलेक्ट्रॉन घेतोय. मग असं कोणतं हे इलेमेंट आहे? सो दॅट इज इथे येणार फ्लोरीन. ओके, दिलं का इथं फ्लोरीनचं? फ्लोरीन. ओके, फ्लोरीन दिलेलं आहे. ओके, दॅट इज त्याचं जे काय सिम्बॉलिक फॉर्म आहे तो F2 येणार आहे. ओके, फ्लोरीन F2. चला काढा स्क्रीनशॉट लवकर, कारण 2 क्वेश्चन राहिले अजून. लवकर काढा पटकन. स्मॉलेस्ट साईज हेलियमची असणार आहे. स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास कोणाचा कमी असणार आहे? हायड्रोजनचा. हायड्रोजन गॅस दॅट इज H2. सो मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम दॅट इज फ्लोरीन. सो फ्लोरीन इज अ व्हेरी नेगेटिव्ह, म्हणजे व्हेरी इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम आहे. ओके, सो काढा लवकर स्क्रीनशॉट, लवकर फास्ट. झालं. आता काय करायला, आता थोडंच राहिलं होतं आपल्या ह्या लेसन मध्ये, जास्त नव्हतं राहिलेलं. फोर्थ वाला जो आहे तो नोबेल गॅस विथ द स्मॉलेस्ट
स्मॉलेस्ट एटम न्यूक्लियस, ॲटॉमिक न्यूक्लियस पाहिजे ना, ॲटॉमिक न्यूक्लियस. ओके, ॲटॉमिक न्यूक्लियस. ओके, चला आता सांगा बघू काय. द नोबेल गॅस. आता नोबेल गॅस कोणाला बोलतो आपण, जे लास्ट क्वेश्चन नंबर ग्रुप नंबर 18 जो आहे लास्टचा, ग्रुप नंबर 18 त्याला आपण बोलतो नोबेल गॅस. ओके, ऑल्सो कॉल्ड एज झिरो व्हॅलेन्सी. ओके, झिरो ग्रुप. असा कोणता इलेमेंट आहे की त्याचा न्यूक्लियस सर्वात लास्ट म्हणजे एकदम कमी असतो. इथे दिले बघा, नोबेल गॅस विथ दी स्मॉलेस्ट ॲटॉमिक न्यूक्लियस. आताच हा क्वेश्चन झाला होता बघा, ज्याची साईज कमी आहे त्याचं न्यूक्लियस पण लहान असतं. मग हेलियम हा लास्ट म्हणजे ग्रुप 18 मधला आहे. मग आपल्याला ग्रुप 18 घ्यावं लागेल. तर नोबेल गॅस विथ दी स्मॉलेस्ट न्यूक्लियस म्हणजे ग्रुप 18 मधला इलेमेंट आहे, त्याचं नाव आहे हेलियम. ओके, हेलियम आणि HE येणार. ओके, दिलेला आहे हेलियम. द मोस्ट रिएक्टिव्ह नॉन मेटल. द मोस्ट रिएक्टिव्ह नॉन मेटल म्हणजे आता नॉन मेटल मध्ये बघा, आता हा पण क्वेश्चन झाला होता, लास्ट वाला लिहावा लागेल तुम्हाला. लास्ट वाला 5th वाला लिहून देतो तुम्हाला. द मोस्ट रिएक्टिव्ह नॉन मेटल. क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. फ्लोरीन, दॅट इज F2. म्हणजे क्वेश्चन जे आहे थोडंसं चेंज होऊन आलेले. ओके, ह्याच्या आधी काय होतं, द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह आयटम दॅट इज फ्लोरीन होतं. इथे पण तसं द मोस्ट रिएक्टिव्ह नॉन मेटल. क्वेश्चन चेंज होऊन आलेलं आहे फक्त, असं पण येऊ शकतं. द मोस्ट रिएक्टिव्ह नॉन मेटल दॅट इज फ्लोरीन F2. ओके, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. चला, ह्या लेसन मध्ये आपण काय काय शिकलेलं आहे. डोबेर एनर्टेड शिकलेला आहे, अजून न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह शिकलेला आहे, अजून काय मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल शिकलेला आहे, नंतर ना मॉडर्न पिरियडिक टेबल शिकलेलं आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्येच आपण सगळं जे काही गोष्टी आहेत तेच सिलेक्ट केलेलं आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल कोणी बनवलं आहे, हेनरी मोस्ले. हे लक्षात ठेवा, हेनरी मोस्ले. ओके, सो त्याच्यावर आपण सगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग हेनरी मोस्ले काय बोलला की मॉडर्न पिरियडिक टेबल बनवत असताना ॲटॉमिक मास याच्यावर जास्त त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करू नका. कशावर कॉन्सन्ट्रेट करणार, ॲटॉमिक नंबरवर कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे, मग तिथून तुम्हाला एक्सप्लेनेशन चालू झालं. सो मॉडर्न पिरियडिक टेबलवर तुम्हाला 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारू शकतात. एक्सप्लेन दी मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑन मॉडर्न पिरियडिक टेबल. ठीक आहे, विचारू शकतात. ओके, जसं मेंडेलिव्हचं मेरिट्स आणि डेमेरिट्स आहेत तसं इकडं मेरिट्स आणि डेमेरिट्स नाहीत. कारण मेरिट्स आणि डेमेरिट्स बनले असते तर अजून एक कोणतरी सायंटिस्ट आलं असतं, मग तिथं जाऊन परत एक्सप्लेन करावं लागलं असतं. पण हेनरी मोस्ले एवढा शहाणा निघाला की तो ॲटॉमिक नंबरवर त्यांनी इलेमेंट मांडणी केली. ठीक आहे, म्हणजे त्याचं जे काय पोझिशन जे आहे ॲटॉमिक नंबरवर बेस केलेलं आहे, त्याच्यावर डिपेंड केलेलं आहे. ओके, चला आणि पुढचा लेसन आहे पुढचा केमिकल रिॲक्शन. तो लवकरात लवकर संपेल. खूप इझी चॅप्टर आहे आणि त्याच्यात तुम्हाला इक्वेशन जे आहे ते तुम्हाला बॅलन्स करता यायला पाहिजे. ठीक आहे, लवकरच तो माझा व्हिडिओ लवकर येणार आहे. आणि सायन्स 2 ला पण सपोर्ट करा. ऋषीप्रसाद अकॅडमी आहे बघा तिथं. ठीक आहे, त्याला पण सपोर्ट करा. आपल्या चॅनलला जर सपोर्ट करताय तुम्ही आणि दुसऱ्यांना पण सांगा. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय बाय आणि अभ्यास नक्की पाठवा. ओके.